यानंतर बुलेटिनमध्ये बातमी आहे महाकुंभमेळ्याची। जगातील सर्वात मोठा महाकुंभमेळा आजपासून सुरू होतोय आणि पहिल्या शाही स्नानाने उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये त्याची सुरुवात होतीये। पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर सुरू होणारा हा सोहळा 45 दिवस चालणार आहे। 144 वर्षांनी होणाऱ्या महाकुंभासाठी हजारो साधू संत आणि जगभरातील लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत। पुढील 1.5 महिन्यात तब्बल 40 कोटी भाविक महाकुंभमेळ्याला भेट देतील आणि तिथे उपस्थित राहतील अशी शक्यता आहे। सध्या दृश्य आपण बघतोय पहिलं गंगा स्नान, गंगा पूजन, ज्याला प्रचंड महत्त्व आहे महाकुंभाच्या दरम्यान। दुसरं म्हणजे साधू संतांची तिथे मांदियाळी पाहायला मिळते। विविध धार्मिक कार्यक्रम विधी तिथे केले जातात। तिसरी दृश्य आपण बघतोय परदेशी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत या प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये। आणि चौथी दृश्य आहेत जी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली गेलेली आहे। अगदी बोटीतून सुद्धा पोलीस या सगळ्या सोहळ्यावर आणि तिथल्या सुरक्षेवर नजर ठेवून आहेत। हजारोंची लाखोंची भाविकांची आणि साधू महंतांची ही गर्दी आहे प्रयागराजमधली। आणि या क्षणाला आपल्या सोबत नाशिकहून अनिकेत शास्त्री देशपांडे जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। शास्त्रीजी, आता ही जी दृश्य आपण सगळी पाहतोय, प्रचंड मोठी गर्दी सध्या या महाकुंभाच्या निमित्ताने इथे आहे। यंदाच्या या महाकुंभाचं काय वैशिष्ट्य आपण सांगाल? जय श्रीराम। खूपच भव्य आणि दिव्य हा महाकुंभ पर्वकाल संपन्न होत आहे या भूतलावरती। आणि विशेष म्हणजे महाकुंभ याच्यासाठी आहे की हा 144 वर्षानंतर योग तयार झालेला आहे। 12 पूर्ण कुंभ जेव्हा पूर्ण होतात तेव्हा एक महाकुंभ होतो आणि हा महाकुंभ आज आपण याचे साक्षीदार होत आहोत। याचे आपण खरंच भाग्यवान आहोत। शास्त्रामध्ये आलेलं आहे, मकरेच दिवानाथे वृष राशी स्थिते गुरु प्रयागे कुंभ योगोयम माघ मासे विदुक्षये। अर्थात मकर राशीमध्ये सूर्य, वृषभ राशीमध्ये बृहस्पती आणि माघ मासाची अमावस्या असा हा त्रिवेणी संगम जेव्हा खगोलीय शास्त्रामध्ये होतो तेव्हा प्रयागराज येथे त्रिवेणी संगमावरती महाकुंभ पूर्ण कुंभाचं आयोजन प्रयोजन होत असतं। आणि यासाठी सर्व देवी देवता, सर्व आखाड्यांचे साधू संत महंत आणि ज्ञान रूपाने जी सरस्वती नदी आहे, आज आपण म्हणतो की सरस्वती गुप्त झाली, पण सरस्वती म्हणजे ही साधू संतांचे तपश्चर्येचं ज्ञानाचं जे फलित आहे ते जेव्हा त्या यमुना आणि गंगेमध्ये प्रवेश करतात तर एक प्रकारे ती सरस्वती नदी त्याच्यामध्ये प्रवेश करून ते त्रिवेणी संगम होतो। आणि जगदुद्धारणाय, या जगताच्या उद्धारणासाठी, कल्याणासाठी हा पर्वकाल आहे। याचा सर्वांनी जास्तीत जास्त आपल्या जीवनामध्ये लाभ घेतला पाहिजे। अगदी महाराज, धन्यवाद। ही सगळी सविस्तर विश्लेषणाची प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी।